रात्रीच्या दरम्यान मी पशु प्रदर्शनामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुरुष पण आहेत आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये महिला आहेत. मी पुरुषांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. दादा, एवढं मोठं पशु प्रदर्शन भरलंय, पहिल्यांदाच पाहताय, काय प्रतिक्रिया? या अगोदर कधी पाहिलं होतं? जिंदगीत एवढं प्रदर्शन मी पहिल्या सुरूच पाहिलेलं आहे. या ताईच्या पुढाकारामुळे नंबर 1 प्रदर्शन झाले. असं देशामध्ये सुद्धा नाही असं एवढं नंबर 1 प्रदर्शन झालंय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पशूंची संख्या, हा एवढा कार्यक्रम, हा एवढा उत्साह कधीच पाहिला नव्हता. जिंदगीत कधीच मी पाहिला नाही. आणि एक म्हैस बघितली, सगळ्यात जगात नंबर 1 छोटी म्हैस बघितली. एक देवणी गाय बघितली 5 लाख रुपयाची. आणि मेंढ्या बघितल्या, एकदम बारीक मेंढ्या बघितल्या. म्हणजे जर हे राष्ट्रीय पशु प्रदर्शन इथं राबवलं नसतं किंवा हे भरवलं नसतं तर हा कधीच तुम्हाला बघायला भेटला नाही. नाही, जिंदगीत कधीच आम्हाला बघायला भेटणार नाही एवढा कार्यक्रम. काय तुमच्यासाठी देखील एक वेगळा अविस्मरणीय क्षण किंवा आठवणीत राहणारा हा विषय म्हणावा? नक्कीच वेगवेगळ्या भागातले प्राणी जे की आपण जर बघायचे म्हणलं तर आपल्याला त्या भागात जाऊनच बघावं लागत होते. आणि हे प्रदर्शन आयोजित केल्यामुळं आपल्याला एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारचे, सगळ्या भागातले, सगळ्या प्रदेशातले पशु बघायला मिळाले. बरं, आपल्यालाच नाही तर हे जे लहान लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली. हा सगळ्यात मोठा फायदा मला वाटते. याचा आणखीन काय इतर काय फायदा होऊ शकतो इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना? स्थानिक शेतकऱ्याला फायदा म्हणलं तर त्याच्याबद्दलचे काही फायदे आहेत त्याचे, ते विचारपूस करून ते तशा प्रकारचं पशुपालन करू शकतात. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मी आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काय दादा, कुठून आला त्या पशु प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी? नाही म्हणजे आनंद घेत आहेत. दादा, तू कुठून आलास? ये इकडून. धनगर गल्ली धनगर गल्लीहून. या एवढ्या अगोदर कधी एवढं मोठं पशु प्रदर्शन पाहिलं होतं? झालेलं आहे आपल्या परळीमध्ये बक्कळ वेळेस. माग आम्हाला हे काय वेगळं? हा, एवढं हे भारी झालं. ग्राउंड फिराउंड चांगलं झालेलं आहे या. तू बी धनगर गल्लीमधूनच? हा, भाऊ. भाऊच का? तुला काय 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 बघितलं बरं ह्याच्यामध्ये? खास वेगळं तुला आवडलेला एखादा पशु कोणता? ह्याच्यामध्ये पशु, शेळ्या, मेंढ्या एवढ्या भारी संख्यामध्ये आवडल्या. ह्याच्यामध्ये आता हे नवीन झालं म्हणायचं. पहिलं बीड जिल्ह्यामध्ये होतं तर आता भारतामध्ये झाल्यामध्ये झालंय. नंबर 1 झालंय. म्हणजे ग्राउंड पहिलं कमी होतं, आता ग्राउंड फिराउंड भारी झालेलं आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. दादा, इकडे तुम्ही पाहिलं का पूर्ण पशु वगैरे? तुम्ही काय कोणकोणत्या पशूंचा आनंद घेतला पाहून? सर्वच प्रकारचे पशु होते या ठिकाणी. गाय, म्हैस, बैल. ह्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पशु एवढे सुंदर देखणे कधी पाहिले होते का बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी? नाही, बाजारामध्ये पाहिले परंतु कमी प्रमाणामध्ये. एवढं म्हणजे वेगवेगळ्या जातीचे प्राणी जे की आपण पाळतो, दुधाळा असतील किंवा काही शेती उपयोगी असतील, ते फक्त अशा पशुधन एक्सपोमध्येच पाहायला मिळतात. ज्यावेळेस इथं आलात आणि पूर्ण पाहणी करतायत, नेमकं काय मनाच्या भावना आहेत बरं हे पूर्ण चित्र पाहता? हे चित्र पाहत असताना आपला जो देश आहे, कृषीप्रधान देश, किंवा त्याच्या कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या जोडीला हा पशुधन एक प्रकारे साथ देणारा भाग म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र काही जण जे आहे ते मनमुराद या ठिकाणी गाण्यांचा आनंद देखील घेत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र रात्रीच्या दरम्यानचा आहे शेवटचा व्ह्यू आमच्या कॅमेरामॅन उमाकांत फड मला सांगतो. एक शेवटचा व्ह्यू आपण या ठिकाणी परत एकदा दाखवूयात. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील पाहायला मिळतोय. काय वेगळा आनंद हे चित्र पाहता? इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं पहिल्यांदा हे झालेलं आहे परळीमध्ये आपल्या, आणि खूप आनंद व्यक्त होतोय. पूर्ण परळीचे लोक फॅमिलीसोबत बघायला यायला लागले. या अगोदर असा कार्यक्रम फॅमिलीसोबत बघण्याचा कधी या अगोदर कधी बघितला होता का? ही पहिलीच वेळ आहे? ह्याच्या आधी भरपूर कार्यक्रम झाले पण एवढं मोठं असं नाही झालं. ह्याच्या आधी झालते ना, भरपूर कार्यक्रम झाले. प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती लहान थोरासोबत खुश होतं हे कार्यक्रम पाहिल्याच्या. हा, लहान बाळापासून तर मोठं वयस्कर माणसापर्यंत सगळे आलेले आहेत बघा इथं.
सगळे खुश व्हायला लागले. लहान तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात. तुम्ही कुठून आले? मी डाबीहून आलो सर. आपला दुग्ध व्यवसाय आहे या. खरं तर पाहिलं तर आपला पहिलं वैजनाथाचा पायरीशी बाजार होता परळीचा, तर आता हे बाजार सोमवारपासून 9 तारखेपासून चालू झाला बाजार. आणि ते आनंद आणि हे आनंद, ही आनंद अतिउत्कृष्टाचा आहे. परळी शेतकऱ्यांना नक्कीच उत्साह वाढेल का पशूंना जोपासण्यासाठी, त्याचा सांभाळ वगैरे करण्यासाठी? नक्कीच वाढल. आणि पशु बघितल्या परस शेतकरी एकाहून एक चढ सांभाळ करतात पशुचा, आणि शेतकऱ्याला ह्याची अतिकृष्ट माहिती मिळते ह्याची शेतकऱ्याला. तुम्ही कुठून आले दादा? मी परळीतूनच आहे. काय वेगळा आनंद, या अगोदर एवढं मोठं पशु प्रदर्शन पाहिलं होतं? नाही, कधीच नाही. आज पहिल्यांदाच बघतोय. मुद्दाम फॅमिलीला घेऊन आलोय दाखवण्यासाठी. काय काय पाहिलं जेणेकरून आतापर्यंत ते कधीच पाहिलं नव्हतं पशूंमध्ये? एक नवीन गोष्टी बघायला मिळाल्यात. प्रत्येक गाईच्या क्वालिटी आजपर्यंत म्हणजे आपल्या मराठवाड्यात, मागासलेल्या मराठवाड्यात सगळ्यांनी येऊन बघायलाच पाहिजे. कारण कोणत्या गाईची आता पश्चिम महाराष्ट्रातल्या पूर्ण जवळपास म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या गायी या ठिकाणी. ते आपल्याकडे नाही मिळाय बघत, ते सगळं बघायला मिळतं इथं. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय. आम्हाला देखील अपडेट्स या ठिकाणी दाखवण्यासाठी, प्रतिक्रिया घेण्यासाठी आमच्यामध्ये देखील वेगळा उत्साह, ऊर्जा या ठिकाणी आमच्यामध्ये देखील निर्माण झाली. आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड, परळी.